नव्हतं झालेलं आहे हे विमान कोसळल्यानंतर। तर अत्यंत विदारक अशी दृश्य या विमान अपघाताची समोर आलेली आहेत। आसपासच्या इमारतींचं नुकसान झालंय, त्या परिसराचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 133 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या विमान अपघातामध्ये जीवितहानी झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। तिथे स्थानिक रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं देखील दिसतंय। अहमदाबाद अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलंय आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। इमारतींची काय अवस्था झाली आहे विमान कोसळल्यानंतर ते देखील समोर आलेलं आहे। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळले। तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। इंटरनॅशनल फ्लाइट होता, अहमदाबाद ते लंडन असा या विमानाचा प्रवास होता, पण टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळले। नेमका तांत्रिक बिघाड काय झाला, कशामुळे हा अपघात झाला हे अजूनही कळू शकलेलं नाही, पण खूप मोठा अपघात गुजरातमध्ये झालेला आहे। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात जो रहिवासी एरिया आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, तिथे विमान कोसळलेलं आहे। AI-171 हे एअर इंडियाचं विमान अपघातानंतर कोसळलेलं आहे। तर कशा पद्धतीनं हे एअर इंडियाचं ड्रीमलाइनर 787 विमान कोसळलंय त्याची दृश्य, त्याचे फोटोज आपण पाहतोय सध्या। तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवली जाते। हे विमान टेक ऑफ करत होतं आणि टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलेलं आहे। एअर इंडियाचं AI-171 हे विमान उड्डाणानंतर अहमदाबादमध्ये कोसळले। हवाई वाहतूक तज्ञ मंदार भारदे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, एक खूप मोठा अपघात झालेला आहे अहमदाबादमध्ये, एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानीची शक्यता देखील वर्तवली जाते। हो, मलाही आता जे टेलिव्हिजनवरून समजलंय त्याच्यानुसार ते अहमदाबादहून लंडनला जाणारं फ्लाईट होतं आणि टेक ऑफच्या वेळेला जेव्हा असा इन्सिडेंट होतो तर ते जवळजवळ 8-9 तासाचं अंतर आहे। त्याच्यावर प्रचंड फ्युएल असणार, अजून त्याने काहीच फ्युएल बर्न केलेलं नव्हतं, त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढलेली असण्याची शक्यता आहे। आपण आशा करूयात की कमीत कमी नुकसान होईल। सर, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवली जाते, पण साधारण ज्यावेळी विमान टेक ऑफ करत असतं त्याआधी छोट्यातल्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेतली जाते, पाहणी केली जाते, तरीही हा अपघात का घडला असावा? नाही, आता या अंदाजांना काही अर्थ नाहीये। मी म्हणालो तसं की इंटरनॅशनल फ्लाईटसाठी ड्रीमलाइनर हे काही विमान आहे, ते म्हणजे काही फार जुनंही असण्याची शक्यता नाही। काय झालंय याच्यावर आता कुठला अंदाज वर्तवण्यात अर्थ नाहीये, कारण की काही न्यूज असं सांगताय की ते कुठेतरी बिल्डिंगला किंवा झाडांना घासलं किंवा काय, तर आत्ता काही तांत्रिक बिघाड आहे, पायलटची चुकी आहे, काय झालंय याच्यावर आत्ता काहीच बोलता येणार नाही। फक्त खूप जास्त फ्युएल असल्यामुळे आपण अशी आशा करूयात की ते ज्या परिसरात कोसळलं तिथल्या आजूबाजूच्या लोकांना त्याने काही नुकसान होऊ नये। एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झालेला आहे आणि जसं सर तुम्ही सांगताय की फ्युएल खूप मोठ्या प्रमाणात या विमानामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या अपघाताची तीव्रता आणखी वाढतीये। पण सर, ज्यावेळी एखादं विमान टेक ऑफ करत असतं, ते टेक ऑफ केल्यानंतर जर काही तांत्रिक अडचणी पायलटच्या लक्षात आल्या असत्या किंवा आल्या असतील तर इमर्जन्सी लँडिंगचा पर्याय असतो, पण तेवढा वेळ कदाचित मिळाला नसावा का? मी म्हटलं तसं की आत्ता आपण काही प्रेडिक्शन करूयात नको, कारण लँडिंगलाही आणि टेक ऑफलाही एक पॉइंट ऑफ नो रिटर्नची एक मुवमेंट असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ताबडतोब मागे फिरून लँड होणं शक्य नसतं। तुम्हाला एका ठराविक काळापर्यंत टेक ऑफ करावंच लागतं, तेवढं अंतर जावंच लागतं आणि मग तुम्हाला जर इमर्जन्सी असेल तर लँड करता येतं। आता प्रायमरीली जे दिसतंय ते की तेवढा सुद्धा वेळ विमानाला मिळू नये, असा जो एक मधला अत्यंत क्रिटिकल वेळ आहे, त्या वेळेला काहीतरी झालेलं असण्याची शक्यता आहे। सर, आपण पुन्हा एकदा फ्युएलच्या मुद्द्यावर बोलूया की जर अहमदाबाद ते लंडन एवढा प्रवास करायचा असेल तर साधारण किती फ्युएल विमानामध्ये भरावं लागतं? भरपूर असणार त्याच्यामध्ये, म्हणजे मला आता नेमकी संख्या सांगता येणार नाही,
पण आपण अगदी ढोबळ मानाने कमीत कमी म्हणजे बोलायचं जरी ठरवलं तरी त्याच्यामध्ये एक अख्खा बावजर भरून फ्युएल त्या विमानामध्ये असणार. बरोबर आहे आणि त्याचमुळे या विमान अपघाताची तीव्रता सगळ्यात जास्त असल्याचं आपल्याला कळतंय. हो, कारण जसं काय होतं आपण एक साधारण समजून घेऊ, हे ढोबळ आहे की जर भरपूर अंतर विमानाने प्रवास केला तर त्याच्या विमानातलं तेवढं फ्युएल कमी होतं. फ्युएल कमी झाल्यानंतर आग लागण्यासाठी म्हणून जे इंधन आहे ते इंधनही कमी उपलब्ध राहतं कुठल्याही क्रॅशमध्ये. हा काही थंब रूल नाही आहे, पण एक जनरली आता दिसतंय असं की त्याच्यात पूर्ण फ्युएल होतं आणि त्या पहिल्या काही सेकंदांमध्ये ते अपघातग्रस्त झालं. त्यामुळे त्याच्यातलं फ्युएल संपलेलं कमी झालेलं असण्याची शक्यताच नाही. संपूर्ण फ्युएल आता बंद होऊ शकेल इतपत हा अपघात मोठा दिसतोय. सर, आपण ड्रीमलायनर बद्दल बोललात की ड्रीमलायनर विमान आहे त्यामुळे ते जुनं सुद्धा नव्हतं, नवीन होतं. ड्रीमलायनरची वैशिष्ट्य काय? हे खूप स्ट्रॉंग विमान आहे. प्रवाशांना ते खूप आवडतं. त्याची रेंज चांगली आहे. प्रवासांचा कम्फर्ट चांगला आहे. लोकांना ते खूप सोयीचं वाटतं. जगभरातल्या विविध एअरलाईन कमीत कमी 100 एअरलाईन तरी हे विमान वापरतात. त्यामुळे हे टेस्टेड अँड प्रूव्हन टेक्नॉलॉजी असलेलं विमान आहे आणि खूप चांगलं म्हणजे डिमांडमधलं विमान आहे, विशेषतः इंटरनॅशनल सेक्टरसाठी. सर, अशा पद्धतीनं ज्यावेळी अपघात होतो म्हणजे टेक ऑफ घेतल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये विमान कोसळणं, तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतो की कशा प्रकारे तांत्रिक बिघाड यामध्ये झाला असावा? नाही, मला वाटतं की अशा कुठले स्पेक्युलेशन्स आता करू नयेत आपण, कारण त्याने मिसलीड होतात गोष्टी. आत्ता असं आहे की हो, एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. आता ते ड्यू कोर्समध्ये त्याचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन किंवा काय झालं असावं याची माहिती मिळू शकेल. पण आत्ता स्पेक्युलेट करावं असं मला वाटत नाही. सर, आभार आपले. आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी. त्यामुळे एअर इंडियाचं ड्रीम लायनर हे विमान कोसळलेलं आहे. जसं मंदार भारदे सरांनी आपल्याला सांगितलं की प्रवाशांचं पसंतीचं ते विमान होतं इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी आणि ते विमान कोसळले. अत्यंत मजबूत असं ते विमान, पण त्याच विमानाचं अपघात झालेला आहे. अमित शहांनी या विमान अपघाताची माहिती घेतल्याचं देखील कळतंय आणि केंद्र सरकारनं मदतीचं आश्वासन देखील दिलेलं आहे. एअर इंडियाचं AI-171 हे विमान अपघातग्रस्त